नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाहत आहोत की SYBA क्लास SYBA सब्जेक्ट इज इंग्लिश स्पेशल स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणजेच SEC आपण शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला म्हणतो. आपण गेल्या सेमिस्टरला म्हणजेच थर्ड सेमिस्टरला IKS इंडियन नॉलेज सिस्टम एटमॉलॉजी ऑफ इंडिक लँग्वेजेस हे विषय अभ्यासला, जो की 2 क्रेडिटचा थेरीचा विषय होता. आता तो फोर्थ सेमिस्टरला SECचा विषय आहे. त्याचं नाव आहे, टायटल ऑफ द पेपर इज इंग्लिश फॉर ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे इंग्लिश ही जाहिरातीसाठी. तर प्रिस्क्राईब टेस्ट दिलेला आहे त्यांनी, इंग्लिश फॉर ॲडव्हर्टाइजमेंट, बोर्ड ऑफ एडिटर्स, ओरिएंट ब्लॅक स्वान 2025. नेम ऑफ द फॅकल्टी इज ह्युमॅनिटीज म्हणजे कला शाखा. नेम ऑफ BOS बोर्ड ऑफ स्टडीज इंग्लिश. नेम ऑफ द कोर्स इज स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणजे तुमचे स्किल वृद्धिंगत करणारा कोर्स. नेम ऑफ द सब्जेक्ट इज सब्जेक्ट इंग्लिश फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. इयर अँड सेमिस्टर इज सेमिस्टर पॅटर्न. नंबर ऑफ क्रेडिट्स आर 2 प्रॅक्टिकल क्रेडिट्स आर देअर फॉर दिस सब्जेक्ट, म्हणजे 2 प्रॅक्टिकल क्रेडिटचा हा कोर्स आहे. पूर्णतः हा प्रॅक्टिकलवरती बेस असा कोर्स किंवा सब्जेक्ट असणार आहे, जो की फोर्थ सेमिस्टरला आपण शिकणार आहोत. ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, उद्देश काय आहेत, तर आहेत ते एक, टू एनहान्स स्टुडंट्स ॲबिलिटी टू क्राफ्ट कॉम्पेलिंग अँड पर्सुएसिव्ह रिटन कंटेंट फॉर ॲडव्हर्टायझिंग, की विद्यार्थ्यांना या लायक बनवणं, की विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करणं की ते एकदम चांगल्या आणि उत्तम प्रकारची जे काही जाहिरात तयार करू शकतात, जाहिरातीचा कंटेंट तयार करू शकतात, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करणं हा या कोर्सचा उद्देश आहे. 2 नंबरचा आहे, टू फॉस्टर क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन इन ॲडव्हर्टाइजमेंट रायटिंग. जे काही जाहिरात लेखन आहे त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती आणि कल्पकता यावी यासाठी प्रयत्न करणे हा दुसरा उद्देश आहे. नंबर 3, टू बिल्ड टेक्निकल अँड रायटिंग स्किल्स फॉर व्हेरियस ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म्स. आता जे डिजिटल युग आहे त्याच्यामध्ये डिजिटल युगामध्ये टेक्निकल गोष्टीसुद्धा आलेल्या आहेत. त्यामध्ये मग ऑनलाईन व्हिडिओ, ऑडिओ, मोबाईलच्या ॲड आहे, सोशल मीडियाच्या, ह्या टेक्निकल गोष्टी पण आपल्याला आले पाहिजेत. TV आहे, रेडिओ आहे, जे काही मशीनवरती आलेले आहेत. आणि क्विक अँड फास्टच्या युगामध्ये कोणीही रद्दीचा न्यूजपेपर कोणीही उचलत नाही आणि कमी पिढी राहिलेली आहे की जी न्यूजपेपर वाचते. सगळे काही आहेत तर न्यूज हे मोबाईलवरती बघतात, TVवरती बघतात आणि सोशल मीडियावरती बघतात. त्यामुळं आणि जे जॉब आहेत ते सुद्धा सगळीकडेच आहेत, म्हणजे पेपरवर्कसुद्धा, म्हणजे न्यूजपेपर जे काही ऑफलाईन भेटतात, कागदावरती भेटतात, ते सुद्धा ॲवेलेबल आहेत आणि म्हणजे काही प्रमाणात ते सुद्धा चालू आहेत आणि ऑनलाईन तर आहेच. याचं क्रिएशन जे आहे, यातून जी एम्प्लॉयमेंट तयार होते, जे काही नोकऱ्या आहेत, तर ते नोकऱ्यासाठी लागणारं स्किल, टेक्निकल अँड रायटिंग स्किल फॉर व्हेरियस ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म्स, मग ते विविध जाहिरात लेखनासाठी किंवा प्रसिद्धीसाठी जे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, तर ते माहिती करून घेणं आणि ते स्किल शिकणं हा या कोर्सचा उद्देश आहे. कोर्स आउटकम्स, CO फर्स्ट काय आहे की द लर्नर विल हॅव डेव्हलप प्रोफिशियन्सी इन पर्सुएसिव्ह रायटिंग फॉर ॲडव्हर्टायझिंग. Number second CO is student will be able to demonstrate creative thinking and innovative approaches
in advertising. CO3 is the learners will be able to write in different advertising platforms while applying their analytical skills to understand the market and audience. म्हणजे तेच जे ऑब्जेक्टिव्ह असतात तेच कोर्स आउटकम असतात की ते त्यांना विद्यार्थ्यांमध्ये इम्प्लिमेंट झाले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांमधून ते बाहेर जे स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेत त्यातून काय आउटकम मिळाला की काय त्यातून विद्यार्थी शिकलेत. जेवढं शिकलेत तोच कोर्सचा आउटकम. आणि जे काही शिक्षक हा करिक्युलम डिझाईन करणारा आणि त्यातून मग पुस्तकं त्यातून शिकवणारा शिक्षक हे सर्व काही एकदम त्यांचं 100% देऊन त्यांनी जर काम केलं तर विद्यार्थ्यांमध्ये ते सर्व हे COs म्हणजे कोर्स आउटकम्स आणि ऑब्जेक्टिव्ह फुलफिल केले जाऊ शकतात. तर हेच त्यांना याच्यामधून सांगायचं आहे आणि विद्यार्थी हे चांगला घडू शकतो. सेमिस्टर 4 2 प्रॅक्टिकल क्रेडिट्स. सेमिस्टर 4 वर्टिकल इज स्किल एनहान्समेंट कोर्स SEC. Course code is SEC 251 ENG. Course title is English for Advertisement. Prescribed text सांगितल्याप्रमाणे इंग्लिश फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. बोर्ड ऑफ एडिटर्स ब्लँक ओरिएंट ब्लॅक स्वान 2025. 2 क्रेडिटचा प्रॅक्टिकलचा विषय आहे. हा जो काय कोर्स आहे त्यासाठी 60 आवर्स लेक्चर आहेत. म्हणजे आपण 1 आवरचे जे लेक्चर सांगितले त्यांनी तर 60 असे घ्यायला सांगितलेत. दररोज जरी लेक्चर ठेवलं तरी पण 2 महिने कंटिन्यू आणि मध्ये आधी सुट्ट्या असतात त्यामुळं 2.5 ते 3 महिन्याचा कोर्स हा आहे. तर इंटरनल मार्क्स आहेत 15 आणि एक्सटर्नल मार्क्स आहेत 35. युनिट नंबर 1 इज ॲडव्हर्टायझिंग अँड इंग्लिश लँग्वेज. युनिट 2 इज रायटिंग फॉर ॲडव्हर्टायझिंग. कोर्स कंटेंट्स आर 60 hours. Briefly introduce following units to students so that they will become familiar with the basics of advertisement and the role of English in advertisements. This brief introduction is followed by practical based on these units. हे जे काही थोडक्यात जे ओळख या युनिटची सांगितलेली आहे तर ती विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत गोष्टी ज्या जाहिरात लेखनाच्या आहेत, जाहिरात म्हणजे काय आणि जाहिरात लेखनामध्ये इंग्लिशचा काय रोल आहे आजच्या या युगामध्ये आणि इंग्लिशमध्ये ज्या जाहिराती लेखन केलं जातं तर त्याची भूमिका काय, त्याचा काय प्रभाव परिणाम पडतो हे आपल्याला शिकायचे, जे की मूलभूत गोष्टी आहेत, बेसिक आहेत. दिस ब्रीफ इंट्रोडक्शन इज फॉलोड बाय प्रॅक्टिकल बेस्ड ऑन दिस युनिट. म्हणजे जे काही हे थोडक्यात ओळख या जाहिरात लेखनाची आहे तर ती आपण प्रात्यक्षिक घेऊन आपण हे 2 युनिटमधून ते शिकणार आहोत. युनिट नंबर 1 इज ॲडव्हर्टायझिंग अँड इंग्लिश लँग्वेज. म्हणजे जाहिरात आणि इंग्लिश भाषा, इंग्रजी भाषा काय आहे तर इंट्रोडक्शन टू ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरातीची ओळख. हिस्ट्री अँड इव्हॉल्युशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग जी जाहिरातीचा इतिहास आणि त्याची उत्क्रांती, त्याच्यामध्ये होत गेलेला बदल कशाप्रमाणे होता तर ते आपण शिकायचे. नंबर 2 आहे टाईप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग की जाहिरात लेखनाचे काय आणि कोणकोणते प्रकार आहेत. टाईप्स ऑफ म्हणजे प्रकार. इम्पॉर्टन्स अँड रोल ऑफ इंग्लिश इन ॲडव्हर्टायझिंग की इंग्रजी भाषेचं ही जाहिरात लेखनामध्ये महत्त्व आणि त्याची भूमिका काय, रोल हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं. गाईडलाईन्स फॉर रायटिंग ॲडव्हर्टाइजमेंट इन इंग्लिश. तर जे काही
जाहिरात लेखन करायचं इंग्रजीमध्ये, तर त्यासाठी काहीतरी गाईडलाईन्स आहेत. तर त्या मार्गदर्शक तत्त्व आहेत. तर ती मार्गदर्शक अ, काय आहेत? तर ती सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. बेसिक गोष्टी, मूलभूत गोष्टी ज्या की रूल म्हणून काम करतात आणि गाईडलाईन्स त्याला आपण म्हणतो आणि त्यांचा फॉलो घेऊनच आपण जाहिराती केल्या तरच त्या बाजारामध्ये टिकू शकतात. आणि जाहिरात लेखनाचे काही नियम असतात तर ते पाळले गेले पाहिजेत. युनिट नंबर सेकंड इज रायटिंग फॉर ॲडव्हर्टायझिंग की जाहिरात लेखन कशासाठी, कोणकोणत्या गोष्टींसाठी जाहिरात लेखन आहे. तर न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंट्स, न्यूजपेपर जी वर्तमानपत्र आहेत त्यांच्यासाठी जाहिरात लेखन. टेलिव्हिजन ॲडव्हर्टाइजमेंट्स काय आहे तर टी व्ही, आपण म्हणतो त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये टी व्हीसाठी टी व्हीवरील जाहिराती आपण बघतोच. तर त्या सुद्धा जाहिराती आपल्याला शिकायच्यात. कशा तयार होतात, कोण तयार करतं, त्याच्यामागे काय आहे की बिझनेस आहे, मार्केटिंग आहे, त्यातून प्रॉफिट जनरेशन आहे. मग ही जी काही प्रोसेस घडते की अट्रॅक्शन ऑफ दी कस्टमर्स, बरोबर, त्यांना सेलिंग त्यांचं वाढवायचं आहे म्हणजे मार्केटिंगचा भाग, बरोबर. तर या गोष्टी कशा केल्या जातात, कस्टमरला मॅनिप्युलेशनसाठी या ॲड्स कशा तयार केल्या जातात आणि रिपिटिशन ऑफ दॅट ॲड्स म्हणजे ज्या काही जाहिराती आहेत त्या सारख्या सारख्या दाखवल्यानंतर जरी खोट्या असल्या किंवा खोटं जरी काल्पनिक जरी असल्या काही, तरीही त्या सारख्या सारख्या बघितल्यामुळं माणसांच्या मनावरती काय प्रभाव पडतो आणि त्या प्रभावामधून माणसं ती गोष्ट जर बाजारात किंवा जवळपास जर मिळत असेल तर ती एकदा का होईना ट्राय करून बघायला काय हरकत आहे, हे असं म्हणून तो खरेदी करतो आणि मग अशीच हळूहळू का होईना पण त्या कंपनीची, त्या प्रॉडक्टची विक्री होते आणि मार्केटिंग चांगलं होतं. आणि जर का तो प्रॉडक्ट एखाद्याला आवडला तर तो त्याच्या मित्राला, नातेवाईकांना, जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना तो सजेस्ट करतो की तुम्ही ते वापरून बघा, छान आहे, चांगलं आहे. तर ती सुद्धा एक ॲडव्हर्टायझिंग होते. मग ती जी काही पब्लिसिटी आहे तर त्याने त्या प्रॉडक्टचं सेलिंग जास्त वाढतं आणि त्या मालकाला प्रॉफिट जास्त होतं. तर हीच त्यांची आयडिया असते या प्रोडक्ट लॉन्च करण्यामागची आणि ॲड तयार करण्याची. मग ती टी व्हीला असो, न्यूजपेपरला असो, रेडिओ असो, नंतर इंटरनेट असो, या सगळ्या काही ज्या जाहिराती आहेत इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती, खूप साऱ्या म्हणजे वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती आपण बघतो की न्यूज जरी असली किंवा यूट्यूब, ज्या काही इंस्टाग्राम, फेसबुक हे सुद्धा सोशल मीडिया, ज्या इंटरनेट आज चालतं तर सगळ्यात जास्त लोक जे बघतात तर त्यावरती सुद्धा प्रमोशनचे व्हिडिओ किंवा मार्केटिंग जे हिरो हिरोईन्स असतात किंवा फेमस झालेले जे काही चेहरे आहेत तर ते सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यांचं प्रॉफिट जनरेशन जनरेट करतात. मग त्यांच्यासाठी तो एक जॉब किंवा प्रॉफिटेबल बिझनेस ठरू शकतो. मग रेडिओ ॲडव्हर्टायझिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणतात. ॲडव्हर्टिजमेंट काय आहे तर ते रेडिओ आत्ता एवढ्यात म्हणजे बंदच झाल्यासारखं आहे. काही लोक जे आहेत की ते गाडी चालवताना गाडीमध्ये रेडिओ असला तर ते FM ऐकतात. जे काही थोडे क्वचितच लोक आहेत तर ते या गोष्टी वापरतात. परंतु बरेच लोक हे सोशल मीडिया आणि इंटरनेटचा ॲडचा वापर करतात. नंतर आहे की क्वेश्चन पेपर पॅटर्न. हे झालं शिकून.
2 चॅप्टर हे शिकून झाल्याच्या नंतर यातून काही जे ॲड त्याची इतिहास बघितला आपण, त्याचं महत्त्व बघितलं, प्रकार बघितले, अ, आणि रूल्स, गाईडलाईन्स बघितल्या, की कशी एक ॲड लिहायची, कशासाठी असते, काय असते आणि इंग्रजी भाषेमध्ये लिहायची तर का लिहायची? तर आपलं जर एखादं प्रॉडक्ट जागतिक लेव्हलवरती विकायचं असेल, त्याला मार्केट उपलब्ध करून घ्यायचं असेल, तर त्याला इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. बरोबर. फक्त मराठीच वापरून मग महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल, की नेमकं त्या प्रॉडक्टला नाव काय आहे. मग तेच जर आपण इंग्रजीमध्ये केलं, नाव दिलं, ॲड केली, तर ती जगभरातील प्रत्येक माणसापर्यंत ती जाऊ शकते. कारण की जगभरातील बहुतांशी लोक हे इंग्रजी भाषा वाचतात, समजते त्यांना, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि आपलं आपलं जे काही प्रॉडक्ट असेल तर त्यासाठी मार्केट हे खुलं करू शकतो. म्हणून आणि याच कारणामुळं बहुतेक आणि बऱ्यापैकी जे काही कॅपिटलिस्ट आहेत, तर ते म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जास्त पैसा आहे असं आपण म्हणतो, रिच पीपल्स, त्यांच्याकडे सुद्धा ते ॲडचा पुरेपूर वापर करतात आणि त्याच्यामुळंच जे नवीन पिढी आहे तर त्यांना या क्षेत्रामध्ये भरपूर अशी नोकरीच्या संधी आहेत आणि किंवा ते पार्ट टाईम किंवा त्यांचा एक छंद जोपासावा म्हणून सुद्धा हे करू शकतात. याच्यामध्ये पार्ट टाईम तर करू शकतात, की त्यांच्या इच्छेप्रमाणे, मनाप्रमाणे काम करू शकतात. पण त्यासाठी स्किल्स गरजेचे आहेत. काय तर ॲडव्ह ॲडव्हर्टायझिंग रायटिंग ॲडव्हर्टाइज रायटिंग कशी करायची, तर ते आपल्याला आणि कोणकोणत्या प्रकारामध्ये ती आपण करू शकतो. तर त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आपण जर मिळवली, तर नक्कीच आपल्याला जॉब पण मिळू शकतो किंवा आपण स्वतः हा एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो. मग आपण जाहिराती तर विविध बघितलेल्या आहेत. निरमा आहे. म्हणजे ज्या काही डोमेस्टिक ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक प्रॉडक्ट आहेत. म्हणजे त्यात तुमचं शॅम्पू, अ, खोबरे तेल, गोड तेल, तुमचे ज्या काही घरामध्ये वस्तू लागतात किंवा चैनीच्या वस्तू झाल्या, कार झाली, नंतर मोटरबाईक झाली, नंतर मोबाईल झाला. या इव्हन ज्या मोबाईलमध्ये आपण सिम कार्ड टाकतो ते जिओ, एअरटेल, आयडिया, विवो हे घरातून बाहेर पडलं की जिकडे-तिकडे बघावं तर तिकडं सुद्धा कपडे, शूज, बरोबर. तर या गोष्टी आपण पाहतो. याच्या ॲड्स आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबतच ज्या कार असतात, बाईक असतात, विविध वस्तू आहेत, तर त्या सगळ्यांना याच प्रकारे आपण खूप काही याच्यामध्ये शिकू शकतो.